सो हेलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, MST CETच्या विद्यार्थ्यांसाठी मोस्ट इम्पॉर्टंट अपडेट आली आहे, ज्याची आपण इथं वेट करत होतो खूप दिवसांपासून. ते म्हणजेच की ॲन्सर की. तुमची ॲन्सर की इथं रिलीज झालेली आहे, आजच रिलीज झालेली आहे. पहा, मोस्ट इम्पॉर्टंट ॲन्सर की नेमकं तुम्हाला काय आहे आणि तुम्हाला नेमकं काय चेक करायचं आहे, तुम्हाला आता पुढची प्रोसेस काय करायची आहे ते मी तुम्हाला सांगतो. कारण की पहा, तुम्ही आता पहिल्यांदा MST CET एक्झाम दिली, फर्स्ट अटेम्प्ट दिला. आता पुढच्या स्टेप आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचं आहे. म्हणजे आता तुमची स्टेप सुरू झाल्या आहेत. म्हणजे आता तुमची ॲन्सर की आली, नंतर तुमचा ॲक्च्युअल रिझल्ट लागणार आहे, त्यामध्ये तुमचे पर्सेंटेज समजणार आहेत. तर आता ॲन्सर की आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे सुद्धा समजून घेणे महत्त्वाचं आहे. फक्त ॲन्सर की पाहून काही होणार नाही, पुढे काय करायचं ते सुद्धा समजून घेणे महत्त्वाचं असते. तर ॲन्सर कीमध्ये काय चेक करायचं ते सुद्धा सांगतो मी तुम्हाला. तर पहा, इथं पाहू शकता तुम्ही CETच्या ऑफिशियल वेबसाईटवरती मी इथं आहे आणि CETच्या ऑफिशियल वेबसाईटवरती पाहू शकता एक नोटीस आली आहे 12 तारखेला, म्हणजे आज. तर या नोटीसमध्ये काय सांगितलेलं आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगतो पहा. तर पाहू शकता, तर इथं सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ही एक पब्लिक नोटीस आहे. कोणासाठी पहा, की MST CET 2026 PCB ग्रुपसाठी फर्स्ट अटेम्प्टसाठी. ठीक आहे, सबमिशन ऑफ कॅन्डिडेट ग्रेव्हन्स ऑब्जेक्शन रेजिंग शेड्यूल. म्हणजेच काय की सबमिशन ऑफ कॅन्डिडेट ग्रेव्हन्स म्हणजेच तुमचं जे ॲन्सर की आहे, म्हणजे जे तुम्ही ज्या शिफ्टला एक्झाम दिली आहे, कोणत्या ग्रुपची, PCB ग्रुपची ॲन्सर की आलेली आहे. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट, PCB ग्रुपची ॲन्सर की आलेली आहे. PCM ग्रुपची अजून ॲन्सर की आलेली नाही आहे. ते कधी येणार ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो याच व्हिडिओमध्ये. तर पहा, आता इथं काय लिहिलं आहे, सबमिशन ऑफ कॅन्डिडेट ग्रेव्हियन्स प्लस ऑब्जेक्शन रेजिंग शेड्यूल, म्हणजे यालाच ॲन्सर की म्हणतात. म्हणजेच सबमिशन ऑफ कॅन्डिडेट ग्रेव्हियन्स म्हणजेच काय, कॅन्डिडेट ग्रेव्हियन्स म्हणजेच काय की तुम्हाला जे तुमच्या हे असतील, तुम्हाला अप्लाय करायचं असेल की बा एखादं तुम्ही ॲन्सर करेक्ट लिहिलं असेल, बट ते CET सेलने ॲन्सर कीमध्ये ते चुकीचं दिलं असेल, तर तुम्ही ग्रेव्हियन्स सेंड करू शकता. ठीक आहे, ऑब्जेक्शन रेजिंग शेड्यूल, तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता त्या क्वेश्चनवरती. तर त्याचं आपल्याला एक शेड्यूल दिलेलं आहे. हां, याचं सुद्धा एक शेड्यूल असते, तारीख असते. या तारखेमध्ये तुम्ही तुमचे ॲन्सर की चेक करून तुम्ही ऑब्जेक्शन रेज करू शकता. ओके, ग्रेव्हियन्स सेंड करू शकता CETला. तर पाहू शकता काय शेड्यूल आहे. तर पहा, सगळ्यात पहिले कशासाठी शेड्यूल आहे, तर MST CET PCB ग्रुप फर्स्ट अटेम्प्ट. ओके, आता याच्यामध्ये पहा की शेड्यूल फॉर डिस्प्ले ऑफ क्वेश्चन पेपर्स. आता पहा, ॲन्सर कीमध्ये काय काय असते. तर या शेड्यूलमध्ये म्हणजे तारीख सांगतो अगोदर मी तुम्हाला. पहा, 13 मे ते 15 मे. ओके, 13 मे ते 15 मे पर्यंत तुम्हाला काय दिसणार आहे, तर शेड्यूल फॉर डिस्प्ले ऑफ क्वेश्चन पेपर्स. म्हणजे PCB ग्रुपची एक्झाम ज्याने विद्यार्थ्यांनी दिली असेल फर्स्ट अटेम्प्टची, तर त्याचा ॲक्च्युअल पेपर त्याला तिथं दिसणार आहे. ओके, कसा चेक करायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. तर कधीपासून, 13 तारखेपासून. ओके, पेपर दिसणार आहे म्हणजे तुम्ही जे ॲन्सर दिले आहेत, टिक मार्क केले आहेत MCQला ऑप्शनमध्ये, ते दिसणार आहे. नंतर कॅन्डिडेट रिस्पॉन्सेस. हां, आता मी तुम्हाला जे सांगितलं की क्वेश्चन ऑप्शनमध्ये तुम्ही जे मार्क केलं असेल, क्वेश्चन ॲन्सर दिले असतील, तर कॅन्डिडेट रिस्पॉन्स म्हणजे तुम्ही काय रिस्पॉन्स केला आहे, कोणतं ऑप्शन चूज केलं आहे ते दिसणार आहे. अँड ॲन्सर कीज म्हणजेच ऑप्शन त्या क्वेश्चनचं कोणतं करेक्ट आहे हे तुम्हाला तिथे समजणार आहे. ओके, अँड द सबमिशन ऑफ कॅन्डिडेट ग्रेव्हन्स ऑब्जेक्शन्स, म्हणजेच आता तुम्ही जे ॲन्सर म्हणजे आहे क्वेश्चन, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा MCQ आहे बायोलॉजीचा. ओके, तर त्या MCQचे 4 ऑप्शन आहेत, ABCD. तुम्ही समजा A ऑप्शन करेक्ट चूज केलं, ठीक आहे, आणि ॲन्सर कीमध्ये तुम्हाला दिलं आहे की बा B करेक्ट आहे, बट तुम्हाला वाटते की आता A आपण जे चूज केलेलं आहे ॲन्सर तेच करेक्ट आहे, B करेक्ट नाही आहे, बट CETने सांगितलं आहे की B करेक्ट आहे. मग आता हे काय झालं की तुमचं इथं मार्क्स तुमचे कट होऊ शकतात ना. तर त्याचं तुम्ही काय करू शकता, ऑब्जेक्शन घेऊ शकता CET सेलच्या वेबसाईटवरती, की मी जे ॲन्सर दिलं आहे ते करेक्ट आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट ना, याची फीज असते, इथं पाहू शकता सांगितलेलं आहे. तर इफ अ कॅन्डिडेट हॅज ऑब्जेक्शन टू एनी क्वेश्चन इन द एक्झामिनेशन, इट मस्ट बी सबमिटेड थ्रू देअर लॉग इन. म्हणजे तुम्हाला याच वेबसाईटवरती लॉग इन करावं लागणार आहे अकॉर्डिंग टू द शेड्यूल अबो. म्हणजे 15 मे हे लास्ट डेट असणार आहे तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी. अ फी ऑफ 1000 पर ऑब्जेक्शन मस्ट बी पेड ऑनलाईन वाया कॅन्डिडेट पोर्टल. मोस्ट इम्पॉर्टंट, एका क्वेश्चनची फीज 1000 रुपये राहणार आहे तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर. म्हणून ऑब्जेक्शन घेताना केअरफुली बघायचं आपण जे ॲन्सर बरोबर केलं आहे की नाही. आता 1000 फी जास्त आहे की कमी आहे मी तुम्हाला सांगतो. आता CET हे मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम आहे जर तुम्हाला एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर. म्हणून कोणीही असेच ऑब्जेक्शन नाही घ्यावे, म्हणून ही फी ठेवली आहे 1000 रुपये, जेणेकरून एक प्रॉपर जेन्युइन जे क्वेश्चन्स असतात ज्याचं ऑब्जेक्शन इथं विद्यार्थी
घेतात त्यासाठी फी ठेवलेली आहे. म्हणजे करेक्ट ऑब्जेक्शन CET सेलकडे जातील आणि ते ट्रॅक करतील आणि ट्रॅक केल्यानंतर ते करेक्ट म्हणजे दरवर्षी ऑब्जेक्शन येतातच, चुका होतातच CET सेलकडून ॲन्सर कीमध्ये. ठीक आहे. याचा फायदा तुम्हाला असा होणार की तुम्हाला इथं मार्क्स मिळणार. एका विद्यार्थ्याने ऑब्जेक्शन घेतलं, त्याची शिफ्ट आणि तुमची शिफ्ट सारखी आहे तर तुमचं इथं बेनिफिट आहे. कारण की जर त्याचं ऑब्जेक्शन करेक्ट निघालं तर तुम्हाला याचे मार्क्स मिळतील. तर असं होत असते. ठीक आहे. तर हे झालं, तुम्हाला 15 तारखेपर्यंत तुम्ही तुमची ॲन्सर की पाहू शकता. आता ॲन्सर की कशी चेक करायची, चला मी तुम्हाला इथं डायरेक्टली सांगतो. तर पहा, ॲन्सर की तुम्हाला 13 तारखेला दिसणार आहे. ठीक आहे. तर मी एक काम करतो, या वेबसाईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. मोस्ट इम्पॉर्टंट, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळणार आहे. त्याच्यावरती गेल्यानंतर ही पाहू शकता, इथं तुम्हाला दिलं आहे CET एक्झामिनेशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2026 to 27. कसं चेक करायचं ॲन्सर की ते मी तुम्हाला सांगत आहे. याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती जसे क्लिक करता तर इथं तुम्हाला आता लॉग इन करावं लागणार आहे. ठीक आहे. मी ऑलरेडी इथं लॉग इन केलं आहे एका विद्यार्थ्याचं. ठीक आहे. आता पाहू शकता, जसं आपण इथं जातो, इथे एक ऑप्शन भेटते तुम्हाला, ते म्हणजेच की ऑब्जेक्शन ट्रॅकर. ऑब्जेक्शन ट्रॅकरवर जसं मी क्लिक करतो तर इथं पाहू शकता अजून कोणतीही अपडेट आली नाही आहे. ठीक आहे. जसं आता 13 तारखेला सांगितलं ना, 13 तारखेला दिसणार आहे. तर इथं तुम्हाला पाहू शकता हायर एज्युकेशन UG अंडर ग्रॅज्युएटमध्ये तुम्हाला इथं येणार आहे PCB ऑब्जेक्शन ट्रॅकर किंवा ॲन्सर की म्हणून तुम्हाला असं येणार आहे. ठीक आहे. तर असं ऑप्शन इथं येणार आहे. त्याच्यावर जसं तुम्ही क्लिक करता तर तुमचा जो क्वेश्चन पेपर आहे तो तुम्हाला तिथं दिसणार आहे. तुम्ही किती क्वेश्चन करेक्ट सोडवले आहेत, किती रॉंग सोडवलेले आहेत, तुमचे किती करेक्ट आहेत, किती रॉंग आहेत ते समजणार आहे ॲन्सर कीमध्ये 13 मेला. आज 12 मेला हे अपडेट आले म्हणून तुम्हाला मी सांगत आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुम्ही चेक करू शकता सिम्पली लॉग इन करून. तुमचा जो रजिस्ट्रेशन ईमेल ID आणि पासवर्ड असेल तुमच्या ईमेलवरती आलेला असेल जेव्हा तुम्ही CET एक्झामसाठी रजिस्ट्रेशन केलं असेल, किंवा पासवर्ड तुम्हाला माहीत नसेल, सिम्पली फॉरगॉट पासवर्ड तुम्ही केलं की तुम्हाला तिथं दिसून जाते. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशी अपडेट होती. PCB ग्रुपसाठी आलेले आहेत. आता PCMसाठी कधी येणार आहे, जर PCB ग्रुपसाठी इथं आलेले आहेत म्हणजेच काय की PCMसाठी सुद्धा लवकरच येणार आहे ॲन्सर की. ठीक आहे. मी तुम्हाला अगोदर सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जेव्हा तुमची आता सेकंड अटेम्प्ट सुरू होणार आहे, होऊ शकते की यामध्येच तुम्हाला फर्स्ट अटेम्प्टची ॲन्सर की यायला सुरुवात होईल आणि तसंच झालेलं आहे. आता PCM ग्रुपची सुद्धा तुम्हाला ॲन्सर की लवकरच बघायला मिळणार आहे. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, जसे अपडेट येईल मी तसे तुम्हाला देणार आहे. त्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ पुढे शेअर करा. आणि CETची तुमची आता तर सुरुवात झालेली आहे. या स्टेप्स खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला माहीत नाही याच्याबद्दल, बट मागचे 4 ते 5 वर्षापासून विद्यार्थ्यांना मी पूर्णपणे गायडन्स करत आहे. तुमचं आता ॲन्सर कीपासून तुमच्या आता येणार आहे रिझल्ट, त्यानंतर तुमचं कॅप राऊंडचं शेड्यूल डिक्लेअर्ड होणार आहे आणि कॅप राऊंडची प्रोसेस ही खूप मोठी असते आणि मोस्ट इम्पॉर्टंट असते ॲडमिशन करण्यासाठी पुढे तुम्हाला अंडर ग्रॅज्युएटसाठी, डिग्रीसाठी आहे ना. तर ते मी तुम्हाला पूर्णपणे कव्हर करणार आहे. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशनवरती सेट करा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.